सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये आता सध्या उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे केले जात आहे। यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरीजी महाराज हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं स्पष्ट झालंय। आपल्या देशातील लोकशाहीचे पवित्र स्थान म्हणजे संसद। या ठिकाणी निस्वार्थी देशभक्त आणि कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आज सर्वसामान्य जनता राजकारणातील वाईट प्रवृत्तींना कंटाळली असून राजकारणात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना येतोय। याच अनुषंगाने सध्या नाशिकमधून अपक्ष उमेदवारी करण्यासाठी शांतिगिरी महाराज हे इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राजकारणात नेहमी चांगलीच माणसे आली पाहिजेत असं देखील नागरिकांना वाटतंय। जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्रातील 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिकेत आहे। म्हणूनच राजकारणाच्या शुद्धीकरणाअंतर्गत परमपूजनीय जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी 2024 मधील लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संपूर्ण जय बाबाजी भक्त परिवार तसेच सर्व नागरिक हे आग्रही आहेत। समाजातील सर्वसामान्य घटक उपेक्षित यांचे जीवन सुखी व समाधानी होईल यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज नेहमी प्रयत्नशील असतात। हे लक्षात घेऊन 2024च्या लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतिगिरी महाराजांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। सर्व शक्तिनिशी नाशिकचा सर्व भक्ती परिवार त्यामागे उभा राहणार असल्याचा देखील विश्वास या प्रसंगी भक्त परिवाराच्या कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात आलाय। यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणूक ही लढवली जाईल आणि आम्ही भक्त परिवाराच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक लढवून जिंकून दाखवू असं देखील यावेळी शांतिगिरी महाराज यांनी सांगितलंय। लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा बुधमंत्र सोबत ठेवून लोकसभा 2024 प्रचारक बैठक ही नाशिकमध्ये संपन्न झाली। यावेळी स्वतः शांतिगिरी महाराज यांनी या सभेसाठी उपस्थिती लावत शांतिगिरी महाराज हे पुढील लोकसभा निवडणुकीत दावेदारी करत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का नाम और काम या प्रथमता आमचे जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी वंदन करून तसे प्रभू रामचंद्राची भूमी म्हणून प्रभू रामचंद्र चरणी वंदन करून तसेच ही भूमी हनुमंताच्या जन्मभूमी आहेत म्हणून आमच्या चरणी वंदन करून गोमातेचा किनारा आपलं गोदावरी गंगामाईचा किनारा या शहराला लागलेत। अशा गोदावरीमध्ये वंदन करून गोमातेला वंदन करून भूमीला वंदन करून आणि आज या ठिकाणी आमचे सर्व भक्त परिवार येण्याचं मुख्य कारण म्हणजे की आपला भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देश असताना या भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालीत। मात्र आज ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये आमच्या सर्व भक्तपरिवारांनी विचार केला आणि यावर्षी असा निर्णय सर्व भक्तपरिवारांनी घेतला की 7 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा जय बाबाजी भक्त परिवार निर्णायक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतला की राजकारण शुद्धीकरण करायचं आणि त्याचं स्लोगन महत्त्वाचं काय की लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा संकल्प त्यांनी कोणता केला सर्व भक्त परिवाराने की आजपर्यंत इतर कोणत्या निवडणूक लढवल्या आहेत त्याप्रमाणे निवडणूक लढवायची नाही तर आगळ्या पद्धतीने निवडणूक लढू एक भारतमातेचा आशीर्वाद घ्यायचा असा एक संकल्प एक दृढ संकल्प आमच्या भक्त परिवाराने केला आहे आणि त्यांनी निर्धारसुद्धा केला आहे की बाबांना या नाशिकच्या लोकसभामध्ये कायचं उभं करायचं नसं उभं करायचं निवडणूक लढवायची आणि जिंकायची सुद्धा। तर बघा आपण या ठिकाणी बघा एक श्रद्धा लावूनमध्ये आम्ही बसलेलो आहोत। लक्षात घ्या विशेष म्हणजे श्रद्धा आणि अध्यात्म म्हणजे श्रद्धा परमात्मा आहे। या सर्वांनी बघा श्रद्धा आणि विश्वास बघा आपलंही नाव विश्वासही नाही या सर्वांचा विश्वास आणि श्रद्धा या ठिकाणी बाबावर त्यांच्या आहेत आणि मग त्यांनी विचार केला की शास्त्र धर्मशास्त्र किंवा गीता काय सांगते की गुरुचं काम शिष्याने करावं आणि मग त्यांनी आज ठरवलं की गुरुंना कोणता त्रास द्यायचा नाही तर आपण सर्वांनी काय करायचं परिश्रम घेऊन बाबांना निवडून आणायचं। लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा मूलमंत्र घेऊन स्वतः शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चित होत असताना एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी करतील हे आता बहुतांश निश्चित झालंय। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराज हे लोकसभेच्या निवडणुकीत असणारे मात्र सत्ताधारी आणि विरोधकांकडून या उमेदवारीवर कोणतीही शाश्वती मिळत नसल्यानं सध्या शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।